गुरुजी म्हटले, बाळा शाळेला आग लागली, याच्यात दुर्घटना आणि घटना काय सांग म्हटले. बाळ्याने सांगितलं, गुरुजी शाळेला आग लागणं ही घटना आहे म्हटले, आणि त्या आगीतून तुम्ही सुखरूप बाहेर पडणं ही दुर्घटना आहे. कहे कबीरा सुन ले रे बंदे, ये जग आना जाना, ये जग आना जाना, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना. आजकालचे गीत निघलेत, लहान लहान पोराला शिकवतो. एक बारकी पोरं गीत म्हणायचे, गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पकोळ्या धरून, पकोळ्या गेल्या मरून, दिल्या बाई नवऱ्याला तळून, नवरा गेला मरून, आता काय करायचं रडून, घ्या बाई दुसरा करू. आताच्या कविता निघल्यात मला. बारकाले पोरं म्हणजे काही साधे नसतात मायबाप. हा, बारकाले पोरं म्हणजे एकदम आगाव महाराज. एक गुरुजींनी प्रश्न केला बारक्या पोराला, बरं का सर. गुरुजी म्हटले, बाळा शाळेला आग लागली, याच्यात दुर्घटना आणि घटना काय सांग म्हटले. बाळ्याने सांगितलं, गुरुजी शाळेला आग लागणं ही घटना आहे म्हटले, आणि त्या आगीतून तुम्ही सुखरूप बाहेर पडणं ही दुर्घटना आहे. बारकाले पोरं म्हणजे बारकाले पोरायचा काही नियम नसतो महाराज, सांगता येत नाही. बारकाले पोरं काय सांगतील महाराज. हा, एक बारकं पोरगा असं घरामध्ये खेळत होतं, त्याने कागदाची गाडी केली, कागदाची रेल्वे गाडी केली, आणि ते म्हणायचं मोठमोठ्याने म्हणायचं. घरातले सगळे माणसं बाहेरगावी गेलेले होते, यात्रेसाठी गेलेले होते. घरी त्याचे शेजारी आजोबा बसलेले, ते बारकं पोरगं बसलेलं. रेल्वे गाडी केली आणि ते मोठमोठ्याने बसायचं, चला मुंबई ते पुणे, मुंबई ते पुणे लोकल निघाली आहे, ज्या नालायकाला बसायचं त्या नालायकाने बसा, ज्या नालायकाला उतरायचं त्या नालायकाने उतरा. असं एक दोनदा म्हणलं, ते आजोबा मनात विचार करायला लागले, अरे घरात तर कोणीच नाही, हे नालायक कुणाला म्हणते, मलाच म्हणते म्हटले. नक्की आजोबा उठले, दिसली ठोका लावला पोराला. पोरग 10-5 मिनिटं रडायला लागले. म्हणले, नालायका मला नालायक म्हणतोस. आजोबा म्हटले, पोरग जरा 10-5 मिनिटं रडत बसलं. असं का म्हटले, बरं. परत पोरग 10-5 मिनिटांनी खेळायला लागलं. परत त्याने आता रेल्वेचा पूल उलटा केला आणि म्हणू लागला, चला पुणे ते मुंबई लोकल लागले म्हटले, ज्या नालायकाला बसायचं त्या नालायकाने बसा, ज्या नालायकाला उतरायचं त्या नालायकाने उतरा, कारण याचा अगोदर 10-15 मिनिटं एका नालायकामुळे रेल्वे उशिरा झाली म्हणले. हे बारकाले पोर आहेत. म्हणजे संस्कार आताच्या पिढीमध्ये संस्कार देणं महाराज खूप गरजेचं आहे महाराज. आपला विषय चालला इथून चालला होता की जुन्या काळातले गीत खूप गोड होते, आता काही पण शिकवायला लागले महाराज. आता जॉनी जॉनी येस पप्पा, किंवा आता ते आले बघा, आलू का बेटा कहा गए थे, बैंगन के टोकर में सो रहे. सर बाबा हे तुम्हाला माहित नाही, हे आम्हाला माहिती. अनुभव आले अंगा ते या जगात, हे तुम्हाला माहित नाही. आमच्यासारख्या संसारिक माणसाचं काम आहे बरं का. आता आलू का बेटा कहा गए थे, बैंगन के टोकरे में सो रहे थे, बैंगन ने लात मारी रो रहे थे, मम्मी ने प्यार किया हस रहे थे. असल्या कविता आजकाल लहान बाळांना शिकवतो. जुन्या काळातलं जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड महाराज. जुनं ते सोनं म्हणजे अतिशय सुंदर कविता जुन्या काळात होऊन गेल्या. आपला विषय चालला होता इथून की लोक पैशाच्या पाठीमागे लागले महाराज. देवाला मानायला तयार लोक म्हणतात, महाराज देव दिसत नाही इथून चालले, पण आपल्या या जगतामध्ये देव सत्य आहे, देव आहे, देव आहे आणि देव आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून आहे. प्रत्येक ठिकाणी महाराज भगवान परमात्मा स्थित आहे. आपण अनेक उदाहरणं दिली. तुमच्या आमच्या जीवनाचा सुद्धा काळ सार्थक झाला पाहिजे. मी अगोदरच एक गोष्ट सांगितली, मायबाप संसारामध्ये कोणासाठी किती काही करा, कोणासाठी किती कष्ट करा, परंतु तुम्ही जर जास्त दिवस टिकले तर लोक तुमच्या मरणाची वाट पाहतात. पण तुम्ही देव देश धर्मासाठी कार्य करून बघा, देव देश धर्मासाठी जगून बघा, लोक तुम्हाला मेल्यानंतर सुद्धा जिवंत ठेवतात. नाही तुमच्या सौंदर्याचं आयुष्य हे तुमच्या मरेपर्यंत किंवा तुमच्या तारुण्यापर्यंत असतं महाराज, परंतु तुमच्या गुणाचं आयुष्य किंवा तुमच्या कलेचं आयुष्य हे तुम्ही मरेपर्यंत नाही, तारुण्यापर्यंत नाही, तुम्ही मेल्यानंतर सुद्धा जिवंत असतं. तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमची उरे. या जगामध्ये प्रत्येक माणूस काही ना काही गोष्टीमुळे अभिमानी महाराज. कोणाकडे बघा, जो तो असणारा ज्याच्या दंबामध्ये चालतोय, जो तो असणारा अभिमानाने असणारा डवलत चालतोय. आमचे कबीरदासजी महाराज म्हणतात, अरे हा अभिमान जास्त दिवस टिकणार नाही. या जगामध्ये कोण काय घेऊन आले म्हणून तू सोबत घेऊन जाणार आहे महाराज. क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना. कबीरदासजी महाराज म्हणतात, कहे कबीरा सुन ले रे बंदे, कहे कबीरा सुन ले रे बंदे, ये जग आना जाना, ये जग आना जाना,
क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना। हाँ, क्या क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला। कोण काय सोबत घेऊन आलाय म्हणून, कोण काय सोबत घेऊन आलाय म्हणून मीराबाई महाराज म्हणतात, सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना तेरी, बीती उमर हरि नाम बिना तेरी, बीती उमर हरि नाम बिना। पंछी पंख बिना, हाती दंत बिना। खूप मोठा हत्ती म्हटले मीराबाई महाराज म्हणल्या, खूप मोठा हत्ती आहे, पण त्या हत्तीला दात नसतील तर त्या हत्तीचा उपयोग नाही। खूप सुंदर पक्षी आहे, परंतु त्या पक्षाला पंख नसतील तर त्या पक्षाचा पुरुष नाही। नारी पुरुष बिना सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना तेरी। मीराबाई म्हणतात, खूप नीर बिना, एखादी खूप खोल विहीर आहे परंतु त्या विहिरीमध्ये पाणी नसेल तर त्या विहिरीचा उपयोग नाही। त्याप्रमाणे वैसे पुरुष हरि नाम बिना सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना तेरी, बीती उमर हरि नाम बिना तेरी, बीती उमर हरि। घर जाने पने सारे ग मगा सा मग सा ब म ब म ब ग म रे ग सा रे नि सा धनी धनी सा धनी धनी सा धनी धनी सा सुमिरन करले। आपल्याकडे वेळ नाही बरं, जास्त झाली वेळ आता।